आज आमच्या तिसऱ्या दिवसाच्या प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आलो आहोत कुठे? आपण कुठे आहोत? बैरातमध्ये। हो, बैरातमध्ये आहे आणि आम्ही एअरबीएनबीमध्ये थांबलो होतो। तिथं आज असा काही नाश्ता दिलेला आहे आम्हाला, त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होता आणि मला अंड दिलेलं आहे त्यांनी खायला, जे मी खाणार नाही आहे। आणि मयूर, कसं वाटतंय मयूर? एकदम छान। ऑमलेट खाऊन इंडियाची आठवण आली। ठंड ये बंदा भग रहा है। हेलो। क्या बताना है तुम्हें? बैरात अल्बानिया। बैरात बहुत सुंदर है, बहुत अच्छा लगा यहाँ पे। तिराना आई वुडंट रिकमेंड। बस लैंड करो, फ्लाई करो, बट यहाँ बैरात बहुत सुंदर जगह है, पे आना चाहिए सबको। हमारे इसमें सुमित पहला बंदा होगा जो सिर्फ हेलो बोल के हंसेगा, क्योंकि वो हमारे साथ फर्स्ट टाइम एक्सपीरियंस कर रहा है ये सारी चीजें। यस, दिस इज माय फर्स्ट टाइम इन द व्लॉग। प्राप्ती बंद केलंय? नाही, चालू आहे। कन्फ्युज्ड माझी काल तर आता माझा पचका करू नको। हां, तर काल मी आजारी पडले होते, पण मी जरा आराम करून आम्हाला ठणठणीत केलं आहे। आता मी ऑमलेट खाऊन अजून ठणठणीत होणार आहे। आता बघू पुढचे व्ह्यूज कसे आहेत। बीचवर जाणार आहोत आम्ही, जे मला कळलेलं आहे। उद्या चाललो आहे आपण। शी गॉट सरप्राईज। बैरातमध्ये ब्रेकफास्ट झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत परमॅटच्या दिशेने। तर परमॅटमध्ये थर्मल बाथ्स आहेत, आम्ही तर ते बघायला चाललेलो आहोत। त्याच्या आधी मी जाणार होतो सुपर मार्केटमध्ये। चला तर मग, चला तर आपण बघूया आता अल्बानियन मार्केट काय आहे। कुठून जायचं? लेनिन सेंटर। असं आहे अल्बानियन सुपरमार्केट। लेज वगैरे आहे, चॉकलेट्स, एयर फ्रेशनर। बॉडी लोशन वगैरे प्राप्त काही घ्यायचे का? असं आहे। आणि हे है वाईन परत वापस नाही तर नाही आहेत। असं आहे काउंटर। आणि अल्बानियन सुपर मार्केट बघितल्यानंतर आता आम्ही परमॅटच्या दिशेने परत प्रवास चालू केलेला आहे। आणि आता मी रस्त्यामध्ये थोड्या ठिकाणी थांबणार आहे। आणि खूपच सुंदर असे रस्ते आहेत अल्बानियामधले। आणि युरोपमध्ये पहिल्यांदाच रस्त्यावरचे फ्रूट आम्ही विकत घेणार आहोत। स्ट्रॉबेरीज इथं खूपच फ्रेश ठेवलेले आहेत आणि खूपच स्वस्त आहेत। चल बघूया अजून कोणते कोणते फ्रूट्स आहेत त्यांच्याकडे। टोमॅटोज, ॲपल, ग्रीन ॲपल, ऑलिव्स, खूप सारे ऑलिव्स। हे ऑलिव्स इथे खूप प्रोड्यूस होतात, वेगवेगळ्या प्रकारचे ऑलिव्स ताजे दिसत आहेत। नाईस। तर रस्त्यावरती हे असं मार्केट असतं आणि इकडे स्ट्रॉबेरीची झाडे विकायला ठेवलेली आहे त्यांनी। आणि फ्रेश स्ट्रॉबेरीज आम्ही खात चाललेलो होतो आमच्या पुढच्या रँडम डेस्टिनेशन पॉईंटला। आता चाललेलो आहोत परमॅट म्हणून एक अल्बानियामध्ये जागा आहे जिकडे थर्मल बाथ्स आहेत। सो ते बघायला चाललेलो होतं आणि आता ऑन द वे जात असताना त्या रस्त्यावरती थांबलेलो आहे। तर असा आहे रस्ता, बघू शकता इतका सुंदर हा रस्ता आहे आणि मस्त असे व्हॅली टाईप डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये एक आता तुटलेला असा ब्रिज आहे, तो आम्ही आता बघायला चाललो आहे। आय होप आम्ही पोहोचू तिथपर्यंत। तर अल्बानियामध्ये मोस्टली ऑलिव्ज हे खूप प्रमाणात प्रोड्यूस केले जातात। सो वन ऑफ द लार्जेस्ट कंट्री आहे जे ऑलिव्ह प्रोड्यूस करण्यामध्ये आहे। जसं की इथंच बघू शकता, आता इथं ऑलिव्हचे खूप सारी झाडं आहेत। अशी सगळीकडेच झाडं आहेत, कुठेही फिरतोय तशी ऑलिव्हची। तुटलेला पूल बघण्यासाठी कष्ट, त्या पुलावरती असं वर चढून चालत जावं लागतं आहे। सुमित ट्राय करतोय आमचा, त्यानंतर मयूर। हे आमचे मित्रमंडळ आणि आम्ही माकडागत वर आलेलो आहे। वर चढलेलो आहे आणि हा ब्रिज आहे, तुटलेला ब्रिज। आणि असं सुंदर असं वाहतं पाणी मस्त, आणि तिकडं असं डोंगर खूप असं मस्त, खूपच भारी हा एरिया आहे बघायला।
आम्ही बघितलेली रँडम जागा खूपच सुंदर होती, तर तिथे आम्ही भरपूर सारे फोटोज आणि व्हिडिओज काढलेले आहेत. आणि यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत पुढे अगेन परमॅटच्या दिशेनेच. परमॅटला काय पोचलेलं नाही, तर मध्ये आम्हाला एक दिसलेला आहे स्टॉप, परत एक जो ब्रिज दिसलेला आहे जो वर्किंग ब्रिज आहे तो बघायला आता आम्ही चाललेलो आहोत. आणि असे माझ्यासोबत आहे प्राप्ती. विंडी खूप आहे आणि इकडे कुत्रे खूप आहेत. कुत्रे खूपच भुकत आहेत. हॅलो. कुत्र्यांनी आमच्यावरती अटॅक केलेला आहे, पण आम्ही वाचलेलो आहोत त्या अटॅकमधून. ते अटॅक म्हणजे ना जवळ आले होते, पण आम्हाला खूप भीती वाटली. असं आहे ब्रिज, सुंदर असा ब्रिज. आणि त्या ब्रिजवरती आता आम्ही मस्त फोटो काढणार आहोत. आणि फोटो सेशन ऑलरेडी चालू झालेलं आहे. आमचे 2 कार्यकर्ते ऑलरेडी फोटो सेशनच्या मूडमध्ये. While rivers whisper truth as they flow down. अजून एक आहे सरप्राइजिंग प्लेस फॉर अस, हा जुना ब्रिज. आणि या ब्रिजवरचे हे झरे, खूप सारे असे झरे, असं हरे हा परिसर. आणि प्राप्ती, मयूर व्हिडिओ घेताना व्हिडिओमध्ये आलेले आहेत. आणि तर या नदीचं नाव व्यवसा असं आहे. ही ग्रीसमध्ये उगम पावते आणि ही अल्बेनियामध्ये वाहत जाऊन ॲड्रियाटिक सीला मिळते. ही सर 272 किलोमीटर लांब एवढी नदी आहे. आता आम्ही पोचलेलो आहे आता या धबधब्याजवळ. खालून असा हा धबधबा दिसतोय, तिथं ब्रिज, तिथून व्हिडिओ काढला होता. आणि आर्टिस्ट काका आहेत, ते इथं ड्रॉइंग करत आहेत, पेंटिंग करत आहेत. पण बघूया त्यांची पेंटिंग कशी आहे. It's drawing. They are drawing. बापरे, खूपच सुंदर असा वास येतोय. आणि हे मध आणि काय ठेवलेलं आहे यांनी विकायला इकडे परमेत. तर आम्ही आलेलो रेस्टॉरंटमध्ये. तर असं आहे रेस्टॉरंटचं व्ह्यू. आणि आम्ही आता या व्ह्यूला बघत रेस्टॉरंटमध्ये खाणार आहोत. तर दिस इज अ व्हेरी गुड शॉप, सुविनियर शॉप. आणि काय विकायला ठेवले, ऑलिव्ज वगैरे, हनी वगैरे ठेवलेलं आहे, फळं बिळं, ऑलिव्हच्या शेंगा बिंगा, काहीतरी युनिक मस्त. फायनली आम्ही थर्मल बाथला पोचलेलो आहोत, जे नॅचरल थर्मल बाथ बनलेले आहेत, पब्लिकसाठी फ्री आहे तिथे अल्बेनियामध्ये. तर तुम्ही बघू शकता, आता माझा कपडे चेंज झालेले आहेत. खूप गरम होत आहे, ऊन बघू शकता किती आहे, भरपूर ऊन आहे. आणि प्राप्ती ऑल्सो रेडी फॉर थर्मल बाथ. ॲक्च्युली जवळजवळ गाडी पार्क करून साधारण 1 किलोमीटर एवढा लांब आहे असा आहे एरिया थर्मल बाथचा. जो बहुतेक ते आता सध्या काहीतरी थर्मल बाथ बनवत आहेत, हे नॅचरल थर्मल बाथला ते काहीतरी मॉडिफिकेशन करत आहेत इथं, ते दिसतंय. आणि तो जो मोठा ब्रिज दिसतोय तिथं आहे फायनल पॉईंट ऑफ थर्मल बाथ. तिथंपर्यंत आम्हाला ट्रेल करत जायचं आहे, चालत जायचं आहे. आणि तिथं आम्ही नंतर पाण्यामध्ये मस्त उडी मारणार आहे. जे थर्मल बाथ हे हेल्थच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे, त्याच्यामध्ये वेगळे मिनरल्स वगैरे असतात. सो हेल्थसाठी खूपच चांगलं मानलं जातं आहे. सो इथं बुडापेस्टमध्ये अवेलेबल आहेत थर्मल बाथ, अजून भरपूर ठिकाणी अवेलेबल आहेत युरोपमध्ये. तर ते हेल्थसाठी खूपच चांगले मानले जातात, म्हणून हे लोक थर्मल बाथ घेणं प्रेफर करतात. जो समोर दिसत आहे तो आहे थर्मल बाथ, जिकडे लोक ऑलरेडी बाथ घेत आहेत. आता आम्हाला हा ब्रिज, समोरचा ब्रिज क्रॉस करून तिकडे जायचं आहे थर्मल बाथ घेण्यासाठी. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे थर्मल बाथला. तर असं काय आहे थर्मल बाथ. हॅलो, आता मी पाण्यात उतरतोय. काही नाही, गरम पाणी, गरम नाही आहे शिवाय. त्याच्यामध्ये डुबकी घेऊया. तर मी तिकडेच घेते, तिचा नाही घेत. ओके क्या? येस. बस चल के हाथ वैसे घुमा के. गरम पानी. स्टॉप ओव्हर ॲक्टिंग अधिक.
So these are our guys chilling in so-called thermal bath, which is actually cold, and this is me waiting for everyone to come back. आणि थर्मल बाथ झाल्यानंतर आम्ही चाललेलो होतो पुढच्या डेस्टिनेशन पॉईंटला. तो आहे गिरोकास्टर. पण त्याच्या आधी गाडीमध्ये नाही आहे पेट्रोल, तर चला तर भरूया पहिलं पेट्रोल पंपावरून. तर असा आहे पेट्रोल पंप जिथं आम्ही पेट्रोल भरलेलं आहे आत्ता. आणि इकडे गाडी लावलेली आहे थवे. आणि पेट्रोल भरून आता आम्ही चाललेलो आहे कॉफी प्यायला. तर असा आहे पेट्रोल पंप. आणि त्याच्यामध्ये काय आहे बघूया आपण. आणि एवढं काही ठेवलेलं आहे त्यांनी. आणि हे आपले गाईज अँड गॅल. आणि पेट्रोल भरून झाल्यानंतर आता आम्ही करणार आहोत डिनर गिरोकास्टर इथे. आणि युरोपमध्ये पहिल्यांदाच आम्ही बघत आहोत रस्त्यावरती दूध विकणे चालू आहे. आणि मधही विकला जातो आहे रस्त्यावरती. तर तसे काही शॉप्स आम्हाला मिळालेले आहेत रस्त्यावरती जात असताना, तर आम्ही त्यांना केलेलं आहे विजिट. तर हे पाणी जे आहे माउंटेनमधलं पाणी, हे दूध थंड करण्यासाठी वापरलेलं आहे. युनिक आयडिया. मला आयडिया खूपच आवडलेली आहे. भन्नाट आयडिया आहे, युनिक भन्नाट आयडिया. जे संशोधक इकडे आहेत, भन्नाट आयडियाचे संशोधक. आणि हे आपल्यासारखं इथं मक्याचं कणीस भाजून देतात तिथं. ये भी बहुत यूनिक आइडिया है पानी ठंडा करने का. इधर मिल्क है, दूध थंडा करणारे हे मधाचं प्रोडक्शन इकडे खूपच होतं आहे. भन्नाट अशी आयडिया. आणि हे इकडे तर पाण्याचं प्रमाण खूपच आहे. या काकांच्या आता जे आहे हेअर ड्रायर आहे. हेअर ड्रायरचा असाही प्रकारे हे वापर करत आहेत. आपल्याकडे फुकणी वापरतो आपण, पण हे हे हेअर ड्रायर वापरतात अंकल. हेअर ड्रायर वापरतात काका. एक नंबर आयडिया. इंडिया हेअर ड्रायरचा कसा वापर करावा यांच्याकडून शिकून घ्या. तर आता आम्ही आलेलो आहोत गिरोकास्टरमध्ये. खूप ॲडव्हेंचरस करून आलेला आहे. खूप खतरनाक गाडी चालवलेली आहे. जिथं सिंगल लाईन फक्त एक गाडी जाईल एवढाच मोठा रस्ता आहे. आणि रस्ता तुम्हाला दाखवतो. हा असा आहे रस्ता. पेबल नाही आहे, हा सुद्धा दगडी रस्ता बनवलेला आहे. आणि हे आमचे गाईज अँड गर्ल्स. प्राप्ती टायर्ड फुल डे ट्रॅव्हलिंग. सुमित शर्मा अँड मयूर कोलंबे. येस. तरी आम्ही आता ह्याच्या गिरोकास्टरच्या रोडवरती sharing the guys. फुल एन्जॉय करत चाललेलं आहे. आणि आम्ही आता रेस्टॉरंट शोधत आहे. आणि सुंदर असा गिरोकास्टरचे रोड्स. मार्केट, गिरोकास्टरचं मार्केट चाललेलं आहे. आम्ही काय ठेवलेलं आहे बघा. मयूर डान्स करताना. आणि इथं काहीतरी गेम. स्ट्रीट डॉग्स, रस्त्यावरची कुत्री. हम गलत रोड पे. सॉरी. व्हेरी गुड बॅग. लाईव्ह म्युझिक चालू. मयूरचा डान्स. हां आणि आम्हाला खूप चांगलं एक रेस्टॉरंट मिळालेलं आहे. इथं आम्ही करणार आहोत डिनर. आणि त्यानंतर आम्ही लाईव्ह म्युझिक एन्जॉय करणार आहोत. Thank you.
गिरोकास्टरमध्ये लाईव्ह म्युझिक आणि डिनर झाल्यानंतर आम्ही आता चाललेलो आहोत आमच्या आजच्या स्टेच्या इथे. ते आहे सरांदे. इथं सरांदे हा एक बीच आहे, तर तिथे आम्ही चाललेलो आहोत. तो ये है हमारी प्राप्ति थकी हारे. ये हमारा रूम है, सोफा एंड दिस इज सोफा, दिस इज हॉल. ये है कभी सांस है, कभी ये हमारा है बेडरूम नंबर 1 और ये हमारा 2 दिन के लिए घर है. 18 से 20 तक. ये टॉयलेट, इसमें बाथटब है, ज़्यादा देखने की ज़रूरत नहीं है. और ये बेडरूम नंबर 2. दिस इज ऑल अबाउट. विल शो यू द टुमॉरो द ॲक्च्युअल व्ह्यू. तर असा आहे आमच्या अपार्टमेंटचा रात्रीचा व्ह्यू, जो खूपच छान दिसत आहे. लाईट्स आणि वरती चांदणं पडलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा व्लॉग आजचा होतो इथेच कंप्लीट. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे ट्यून फॉर फ्युचर व्हिडिओज. बाय.